हगवणे पितापुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी। कोर्टाबाहेर भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर टोमॅटो फेकले। जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। त्यातच अजित पवारांनी काल पोलिसांना आदेश दिल्यानंतर आज फरार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे। या अटकेनंतर आता भारतीय जनता पार्टी शहर महिला आघाडीच्या वतीने पुण्यातील आरोपी राजेंद्र हगवणे व त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन सुरू करण्यात आलं। पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पितापुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केलं। तत्पूर्वीच दुपारी 2:30 भाजप महिला आघाडीनं कोर्ट परिसरात धाव घेत हगवणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केलं। यावेळी महिलांनी आक्रमक होत ज्या गाडीतून हगवणे पितापुत्रास कोर्टात आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या अंगावर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान या पितापुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भाजप महिला आघाडीने हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात हगवणेंच्या बॅनरला चप्पलनं मारहाण करत कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली। दरम्यान भाजप महिला आघाडीच्या आंदोलनाची माहिती मिळताच कोर्टासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात आणण्यात आलं असून त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज दोन आरोपींना हजर केलं होतं। मी ॲडव्होकेट शिवम निंबाळकर, मी मूळ फिर्यादी कडनं हजर झालो आहे। 2 आरोपींना आणलं होतं, जे आरोपी नंबर 1 त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। कुठली कारण, काय कारण सांगितलं? रिमांडची कारण अशी आहे की आज पहिलाच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे। काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे। परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले। अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे। त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून निर्भर कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे। रिमांड कॉपीत काय काय आहे? हे रिमांड कॉपी मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे, मुद्देमाल जप्त करायचा आहे। जे इंजरीज आहेत, मैतावर जे इंजरीज आहेत, ते इंजरीज कुठल्या वेपननी झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।